राजाराम महाराज ज्यावेळेला जन्म झाला त्यांचा त्यावेळेला ते पालते जन्माला आले होते. शिवाजी महाराज कधीही कुठल्या गोष्टीला निगेटिव्ह स्वरूपात घेत नाहीत. जेव्हा त्यांना कळालं की आपला पुत्र पालथा जन्माला आला त्यावेळेला त्यांनी अशा स्वरूपात उत्तर दिलं की हा पालता निपजला, हा पातशाही पालती घालेल. दोन भावांचा पराक्रम बघा. एकाच घरातले दोन भाऊ, एक बहिर्जी घोरपडे आणि त्यांचा लहान मुलगा मालोजी घोरपडे. ज्या वेळेला मोगलांचा जोर लक्षात आला, 19 वर्षाचा मुलगा एवढा, राजाराम महाराजांना काय म्हणतो की हे पागोटं आणि कपडे द्या मला. त्यांनी स्वतः ती कपडे घातली आणि तो शत्रूला सांभाळला. नदी क्रॉस करणं हे त्यावेळेला सगळ्यात अवघड काम होतं. मग बहिर्जी घोरपडे जे आहे त्यांनी राजाराम महाराजांना पाठीवर घेतलं आणि ती अख्खी नदी त्यांनी क्रॉस केली. चेन्नमराणी आणि शिवाजी महाराजांचं एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे पूर्वी. हे कॉन्ट्रॅक्ट असं झालेलं आहे, पारसनीस आणि असे जे जुने इतिहासकार आहेत त्यांच्या नोंदीमध्ये असं आढळतं की शिवाजी महाराजांचं आणि या राणीचं एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टनुसार शिवाजी महाराजांचा एक वकील तिथं आहे तिच्या दरबारामध्ये. तिच्या राज्यातला चौथ वसूल करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना. माझ्या राज्यातून तुम्ही चौथ वसूल करू शकता, त्याच्या बदल्यात तुम्ही मला अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून माझी सुटका करावी ही ती अट.